नमस्कार, तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवतोय वाळवणाची दही मिरची। यासाठी इथं मी मिरची स्वच्छ धुवून पाणी निथळून स्वच्छ करून घेतली आहे। ती आता कोरडी करून घेऊयात। जराशी तिखटच मिरची याला घ्यायची। या मिरच्या आता आपण चिरून घेऊया, थोड्याशा फोडायच्या। सगळ्या मिरच्या आपण याच पद्धतीने चिरून घेऊयात। आपल्या मिरच्या आता चिरून झाल्यात। आता आपण त्याच्यामध्ये दही घेऊया। दही मिरची बनवताना मिरची ही शक्यतो तिखटच घ्यायची आणि दही सुद्धा आंबट आणि घट्ट असं घ्यायचं, म्हणजे त्या मिरच्यांना खूप छान अशी चव लागते। इथं मी एक पळी दही घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे पावडर टाकायची, 1 चमचा धने पावडर टाकायचे आणि आवडीप्रमाणे मीठ टाकायचे। दही मिरची बनवताना आपल्याला त्यात जराही पाण्याचा अंश ठेवायचा नाही, म्हणजे ही मिरची वर्षभर खराब होत नाही, बुरशी लागत नाही। वाळवणाची मिरची आहे त्यामुळे ती संपेपर्यंत चांगली राहते। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। या पद्धतीनं चांगलं असं दही सगळ्या मिरच्यांना लागलं पाहिजे। हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवायचे। काही जण रात्रभर सुद्धा हे मुरत ठेवतात, पण 3 तासात सुद्धा हे छान मुरतं। बघा आपले 3 तास झालेले आहेत। दही मिरची बघा कसं प्रत्येक मिरचीला दही लागलेलं आहे। मसाले आणि दही हे प्रत्येक मिरचीला लागलेलं दिसतंय। आता आपण हे एका ताटामध्ये पसरवून घेऊया। मिरची वाळवण करताना ही अशी सुट्टी सुट्टी करून घ्यायची, म्हणजे पटकन अशी वाळली जाते। बघा आता आपले एक ताट झाले। आता आपण दुसऱ्या ताटात ही घेऊया काढून। आता हे वाळवायसाठी ठेवूया। साधारण 1 ते 2 दिवस लागतात मिरची वाळवण होण्यासाठी। 2 दिवस झालेले आहेत। आपण मिरची बघू शकता कशी वाळली आहे। बघा कसा आवाज असा खळ दिशी येतोय। असा आवाज आला की समजायचं आपली वाळवणाची दही मिरची झालेली आहे। आता आपण एका कढईत तेल टाकून ही मिरची तळून घेऊया। फार गरम करायचं नाही, पटकन तेलात टाकून काढून घ्यायची, नाहीतर ही मिरची करपते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा।